तिच्या कुशीतलं प्रेम भाग 10। त्या रात्री बाल्कनीत उभं राहून आर्याचं मन थरथरत होतं। चांदणं तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, पण डोळ्यात फक्त सावल्यांची झळाळी होती। ती म्हणाली होती, आता ती फक्त सावली नाही, तर माझ्या न्यायाच्या लढ्याचं केंद्रबिंदू बनली आहे। तिचं लक्ष अजूनही त्या जुन्या स्टोअरमधून सापडलेल्या फाईल्सकडे होतं। तिने टेबलवर त्या फाईल्स पुन्हा उघडल्या। मोजक्या पानांमध्ये अनेक संकेते दडलेली होती, आणि त्यातल्या एका पानाने तिचं लक्ष पूर्णपणे वेधलं। त्या पानाच्या डाव्या कोपऱ्यात एक नाव दिसलं नव्हतं, पण फक्त 3 ठळक इंग्रजी अक्षरं कोरलेली होती। EVR। ती अक्षरं कोणत्याही कंपनी, व्यक्ती किंवा प्रकल्पाची इनिशियल्स असू शकत होती। पण काहीतरी विचित्र होतं, ही इनिशियल्सच्या पद्धतीने लिहिलेली होती। त्यावरून वाटत होतं की कुणीतरी मुद्दाम माहिती लपवली होती। तिने त्या 3 इनिशियल्सवर शोध सुरू केला। ती आपल्या लॅपटॉपवर काही जुने हॉटेल रिपोर्ट्स, CSR फायनान्स फाईल्स आणि इंडस्ट्री रिपोर्ट्स शोधत होती। काही वेळाने एक लिंक तिच्या समोर खुली झाली, एका प्रायव्हेट चॅरिटी फाउंडेशनची। EVR हार्मनी फाउंडेशन। त्या वेबसाईटवर मोठ्या बॅनरवर त्या इनिशियल्सचा फुल फॉर्म स्पष्ट लिहिला होता, अर्जुन वीर राठोड हार्मनी फाउंडेशन। आर्याच्या हृदयाचा ठोका क्षणभरासाठी थांबला। अर्जुन वीर राठोड हे नाव देशभर प्रसिद्ध होतं। जगप्रसिद्ध अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता, अनेक सामाजिक चळवळींचा चेहरा। तिच्या मनात प्रश्नांचा उद्रेक झाला, ही तीच व्यक्ती आहे का? ही नाव फक्त जुळतंय, पण ती इतक्यावर थांबणारी नव्हती। तिने त्या फाउंडेशनची प्रोफाईल तपासायला सुरुवात केली। एक सामाजिक संस्थेच्या नावाखाली अनेक प्रकल्प दाखवले गेले होते, महिला शिक्षण, महिलांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, सायबर सेफ्टी सत्र आणि शहरी भागातल्या महिलांसाठी रात्र निवास सुविधा। या सर्व गोष्टी खूप चांगल्या होत्या। एक आदर्श समाजसेवक असावा, तसा अर्जुन वीर राठोड त्या सगळ्या गोष्टी करत होता। पण आर्याचं लक्ष अजून एका गोष्टीने वेधून घेतलं। त्या फाउंडेशनच्या बॅनरवर एका उद्घाटनाच्या फोटोमध्ये एक चेहरा तिला खूप परिचित वाटला। मोठं हसत हास्य, करारी नजरेत विश्वास, आणि डाव्या हातावर एक विशिष्ट टॅटू। ती क्षणभर गोंधळली। तिने तो फोटो झूम करून पाहिला। त्या व्यक्तीच्या हातावर इंग्रजीत कोरलेली होती एक कविता, बिहाइंड एव्हरी सायलन्स इज अ स्टोरी अनटोल्ड। आणि हाच टॅटू तिच्या स्मृतीत लपलेल्या त्या रात्रीच्या हॉटेल CCTV व्हिडिओतल्या एका अस्पष्ट फ्रेममध्ये दिसला होता। एक सावली, जी तिच्या खोलीजवळून जात होती। त्या रात्री ती पूर्णपणे शुद्धीवर नव्हती, पण काही क्षण लक्षात राहिले होते। त्यातला तो टॅटू, एक अस्पष्ट आवाज, आणि एक सुगंध। आर्याच्या आतमध्ये शंका आणि भीतीने एकच झटका दिला। ती स्वतःला शांत करत म्हणाली, कदाचित फक्त योगायोग असेल, पण आता मला थांबून चालणार नाही। तिने त्या फाउंडेशनचं लोकेशन, CSR रेकॉर्ड्स आणि मीडिया कव्हरेज तपासायला सुरुवात केली। एका बातमीमध्ये उल्लेख होता की अर्जुन वीर राठोडच्या फाउंडेशनने एका जुन्या सरकारी इमारतीला रिनोव्हेट करून ती महिला पुनर्वसन केंद्र म्हणून चालू केली आहे। आर्याचा थरकाप उडाला। ही तीच इमारत होती, जिथे काल ती गेली होती, जी बंद असल्याचं दर्शवली जात होती, पण आत मात्र काही हालचाली चालू होत्या। ती फाईल आणि EVR यांचा दुवा इथे स्पष्ट दिसत होता। हा एक साखळी प्रकार आहे, ती स्वतःशी म्हणाली। ती अजून काही निष्कर्ष काढू शकत नव्हती, पण एक गोष्ट स्पष्ट होती, EVR या इनिशियल्स मागे फक्त एक फाउंडेशन नाही, तर एक रहस्य आहे। आता तिला हे उलगडायचं होतं, ही निव्वळ एक सामाजिक संस्था आहे की एका मोठ्या खेळीचा भाग? आर्याचं मन संभ्रमात पडलं। हा माणूस खरंच इतका स्वच्छ आहे का, की ही फक्त त्याने जगासमोर उभी केलेली प्रतिमा आहे? तिने आपली डायरी उघडली आणि लिहून ठेवलं, संशय आहे, पण पुरावा नाही। प्रतिमा झगमगते आहे, पण छायाचित्र अस्पष्ट आहे। तिला अजून काही माहिती हवी होती, थेट अर्जुनशी संबंधित। ती या नावावर आधारित विविध कार्यक्रमांचे व्हिडिओ, सोशल मीडिया इंटरव्ह्यू, बातम्या यांचा अभ्यास करू लागली। प्रत्येक दृश्यात अर्जुन एक जबाबदार, सजग, संवेदनशील नागरिकासारखा वाटत होता। तो स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध बोलत होता। मग हा EVR म्हणजे नक्की कोण? आणि जर तोच अर्जुन असेल, तर ह्या सर्वात त्याचा नेमका सहभाग काय? आर्याच्या शोधयात्रेची दिशा आता ठरली होती। तिला अर्जुन वीर राठोडबद्दल सखोल माहिती हवी होती, पण कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय।
कारण सत्य हे कोणत्याही मुखवट्याआड लपलेलं असू शकतं, पण शेवटी ते उघड होतंच. आर्याने त्याच दिवशी निर्णय घेतला. अर्जुन वीर राठोड विषयी सर्व माहिती आता इंटरनेटवरच्या पातळीवर मर्यादित ठेवायची नाही. तिला त्याला प्रत्यक्ष भेटायचं होतं. कारण बातम्या, वेबसाईट्स, CSR रिपोर्ट्स हे सगळं फेस व्हॅल्यू वर आदर देत होतं. पण आर्याला सच्चा चेहरा हवा होता. या माणसाची नजर मी समोरून पाहिली पाहिजे. ती स्वतःशी कुटकुटली. एका डॉक्टरच्या रूपात नव्हे, एका संशय घेणाऱ्या स्त्रीच्या रूपात नव्हे, तर एका स्त्रीच्या नजरेतून, जी एकदा एक भयावह अनुभवातून गेली आहे आणि ज्याचं आयुष्य कोलमडलं होतं. ती अर्जुनच्या चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक तपासू लागली. 1 सप्ताहानंतर मुंबईत एका स्त्रियांच्या आरोग्यविषयक कार्यक्रमात तो प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी होणार होता. हेच योग्य कारण होतं. आर्याने त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवलं. एका डॉक्टर म्हणून, एका संशोधक प्रतिनिधी म्हणून. तिचे प्रोफाईल पाहून आयोजकांनी तिला मान्यता दिली. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. ती हलक्या पांढऱ्या साडीमध्ये, साधेपणात पण आत्मविश्वासाने सजून कार्यक्रमस्थळी पोहोचली. तिच्या मनात कित्येक भावनांचा कल्लोळ सुरू होता. तिच्या हातात एक फोल्डर होता. त्यात अर्जुनशी संबंधित संशयास्पद माहिती, त्याचे CSR व्यवहार, काही दुसरी मेल्स आणि त्याच्या फाउंडेशनशी जोडलेले काही फर्जी NGOs चे उल्लेख. पण आर्याने हे फोल्डर फक्त स्वतःसाठी तयार केलं होतं. ते अजून कोणी पाहिलेलं नव्हतं. कार्यक्रम सुरू झाला आणि मंचावर तो आला. अर्जुन वीर राठोड. त्याचं प्रवेश मंचावरचं व्यक्तिमत्व थक्क करणारं होतं. उंच, सावळा, आत्मविश्वासपूर्ण, डोळ्यात एक नितळ चमक. त्याने भाषण सुरू केलं आणि तेव्हा आर्याच्या मनात एक विचित्र विरोधाभास दाटून आला. हाच तो आहे का, जो स्त्रियांच्या न्यायासाठी बोलतो? तोच कोणत्या कटात सामील होता, की तोही कोणाचा तरी फसलेला प्यादा? अर्जुनने भाषणात ज्या प्रकारे स्त्री सशक्तीकरण, शिक्षण, आत्मनिर्भरता यावर भर दिला, ते ऐकून आर्या गोंधळली. त्याचे शब्द भावले. त्याचा बोलण्याचा पवित्रा, समाजाविषयीची आस्था आणि अनेक उदाहरणे खूप प्रामाणिक वाटत होती. कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना त्याच्याशी नेटवर्किंग मीट साठी बोलावलं गेलं. आर्याही त्यात होती. ती थोड्या अंतरावर उभी होती. तो काही लोकांशी गप्पा मारत होता. तेव्हा अचानक त्याची नजर तिच्यावर गेली. त्याने स्वतःहून तिच्याजवळ येत विचारलं, तुम्ही मेडिकल फील्डमधली आहात ना? खूप शांत, पण खोल विचार करणारी वाटता. मी पाहिलंय तुम्हाला सारं निरीक्षण करताना. ती किंचित हसली, पण आतून मनात प्रचंड विचारांची चक्र फिरू लागली. आर्याने स्वतःचा परिचय दिला. डॉक्टर आर्या, मी महिलांच्या ट्रॉमा रिहॅबिलिटेशन आणि आयुर्वेदिक मानसिक उपचार पद्धतीवर काम करते. अर्जुन काही क्षण तिला पाहत राहिला. छान उपक्रम आहे. मला नेहमी वाटत आलंय की उपचार फक्त औषधांनी होत नाहीत. मानसिकता फार महत्वाची असते. आर्याचं मन थांबून गेलं. हा माणूस इतका स्वच्छ आणि सजग वाटतोय, मग तो त्या फाईलमध्ये संशयास्पद नावाने का आहे? तिने तिथे फारसा वेळ न दवडता त्याच्याशी अजून खोल बोलण्याचा विचार पुढील दिवशीच्या प्रायव्हेट डोनर मीट पर्यंत थांबवला. कारण आजच्या गर्दीत, त्या वातावरणात त्याच्याशी संशयास्पद मुद्द्यावर चर्चा करणं योग्य नव्हतं. ती परतताना मनात विचार करत होती, मी चुकीच्या दिशेने चालले आहे का? की हा माणूस बाहेरून झगमगतोय, पण आतून कुठेतरी गुंतला आहे? तिच्या गाडीच्या मिररमध्ये अर्जुनची झलक पुन्हा एकदा दिसली आणि तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत राहिला, जर तो दोषी नसेल, तर त्याच्या नावाशी त्या फाईलमध्ये जोडणारे दुसरे कोण आहेत? आर्या हळूहळू त्या फाउंडेशनच्या तपशिलात खोल जात होती. जनजागृती वेलफेअर ट्रस्ट नावाचं ते मीडिया फाउंडेशन देशभरात प्रसिद्ध होतं. त्यांच्या वेबसाईटवर, जाहिरातीत, वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर असंख्य छायाचित्र आणि बातम्या झळकत होत्या आणि त्याच्या अगदी केंद्रस्थानी होता एक चेहरा, अर्जुन वीर राठोड. त्याचे डोळे चित्रातही तेवढेच बोलके होते, जितके पडद्यावर असतात. आर्याने काही क्षण नजर हटवलीच नाही. कुठल्या तरी अंतर्गत गोंधळात ती अडकली होती. पण या चेहऱ्याबद्दल संशय वाटण्याआधी तिला त्याच्या सार्वजनिक प्रतिमेची स्पष्ट जाणीव होती. अर्जुन फक्त अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नव्हता. त्याने सामाजिक प्रश्नांवर आधारित अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. काही सिनेमात बलात्कारग्रस्त महिलांचा सखा,
तर कधी मानसिक आजाराने ग्रासलेल्या मुलीचा आधार बनलेला तो दिसायचा. पण ते फक्त पडद्यापुरतंच नव्हतं. त्याची खऱ्या आयुष्यातली चळवळ होती स्त्री सुरक्षेसाठी सुरक्षित शहर हे अभियान, ज्यात त्याने अनेक मोठ्या शहरांमध्ये सेमिनार्स, चर्चासत्र, पोलिसांसोबत संवाद आणि महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घेतल्या होत्या. अनेक ठिकाणी तो स्वतः उपस्थित राहून संवाद साधायचा, पीडित महिलांना मानसिक आधार द्यायचा, त्यांच्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायचा. एकदा तर त्याचं भाषण व्हायरल झालं होतं, ज्यात त्याने म्हटलं होतं, स्त्री ही केवळ एखाद्या कुटुंबाची जबाबदारी नाही, ती संपूर्ण समाजाची प्रतिष्ठा आहे. अशा वक्तव्यांमुळे त्याची प्रतिमा एका संवेदनशील, विचार करणाऱ्या, समाजभान असलेल्या कलावंताची निर्माण झाली होती. यामुळे त्याला अनेक पुरस्कार, मानसन्मानही मिळाले होते. राष्ट्रीय गौरव, समाजभान पुरस्कार, इथपासून ते युनेस्को मार्फत सन्मानितही करण्यात आले होते. आर्याने त्या वेबसाईटवरील एक व्हिडिओ सुरू केला, ज्यात अर्जुन एका चर्चासत्रात बोलत होता. आपण जेव्हा एका स्त्रीला गप्प बसायला सांगतो, तेव्हा आपण गुन्हेगाराला बोलण्याची मुभा देतो. स्त्रीच्या आवाजात भविष्य घडण्याची ताकद आहे आणि आपली जबाबदारी आहे त्या आवाजाला संरक्षण देणं. या शब्दांनी आर्याच्या मनात वादळ उठवलं. हा माणूस इतक्या प्रामाणिकपणे स्त्रियांसाठी लढणारा, त्याच्यावर संशय घ्यावा. तिच्या मनातली द्विधा वाढत होती, पण संशोधन थांबवायचं कारण नव्हतं. कारण तिच्यासमोर असलेली AVR हे इनिशियल्स, त्या फाईलमधील संदिग्ध माहिती आणि काही विस्कळीत पण महत्त्वाचे तपशील, हे सगळं अद्याप एकत्र बसत नव्हतं. तिला हेही कळत होतं की अर्जुन वीर राठोड हा एकटाचा चेहरा नव्हता. त्याच्या आजूबाजूला होती एक संपूर्ण यंत्रणा. टीम, मॅनेजर्स, मीडिया हँडलर्स, CSR आयोजक, स्वयंसेवक, सल्लागार आणि यात कुठेतरी काहीतरी दडलं होतं. एखाद्या वेळी अर्जुन या सगळ्याचा भाग नसून बळी असेल, किंवा कदाचित त्याची अप्रत्यक्ष संमती कुणीतरी वापरत असेल. एक गोष्ट मात्र नक्की होती, अर्जुनच्या प्रतिमेवर विश्वास ठेवणं तितकंच सोपं होतं, जितकं त्या फाईलच्या संशयास्पद गोष्टींकडे दुर्लक्ष करणं कठीण होतं. आर्याच्या मनात गोंधळाचा वादळ उठलेला होता. एकीकडे तिला अर्जुन राठोड सारख्या व्यक्तीच्या सामाजिक कामाची माहिती होती. त्याने अनेक वेळा सार्वजनिक मंचांवर महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवला होता. स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, बलात्कारग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी त्याने समाजात जनजागृती निर्माण केली होती. त्याचे भाषणं, मुलाखती आणि मोहिमांच्या व्हिडिओज आर्याने पाहिले होते. ते ऐकताना तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. असा माणूस, तो कधीच अशा गुन्ह्याशी संबंधित असू शकत नाही, असं तिचं मन सांगत होतं. मात्र तिच्या पुढ्यात पडलेली ती एक फाईल तिचा विश्वास डळमळीत करत होती. AVR या नावाचे एका संशयास्पद आर्थिक व्यवहारात येणं हे फक्त योगायोग असावा का? की या नावामागे काहीतरी लपलेलं आहे? ती पुन्हा अर्जुन राठोडची माहिती पाहू लागली. त्याच्या संस्थेचे प्रकल्प, त्याच्या CSR उपक्रमांचे आर्थिक तपशील आणि ज्या कंपन्यांनी त्याला निधी दिला होता, त्यांची नावं ती वेगवेगळ्या फाईल्समध्ये नोंदवू लागली. तिच्या मनात सतत द्वंद्व सुरू होतं. जर हा माणूस इतका सुसंस्कृत, सन्माननीय आणि समाजासाठी झटणारा आहे, तर तो अशा क्रूर प्रकारात कसा सामील असेल? पण मग तिचं मन दुसऱ्या क्षणी म्हणत होतं, बहुतेक गुन्हेगार हे बाहेरून देवदूत वाटतात, म्हणूनच ते समाजाला फसवण्यात यशस्वी होतात. आर्या एक डॉक्टर होती, पण तिच्या मनात आता गुन्हेगाराच्या मानसिकतेचा अभ्यास सुरू झाला होता. तिने जेव्हा अर्जुन राठोडच्या संस्थेचा आर्थिक भाग तपासायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की तो स्वतः आर्थिक व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसतो. त्याचं व्यवस्थापन वेगळ्या टीमकडे असतं. CSR फंड, दान, कंपन्यांकडून येणारा पैसा, सगळं काही आर्थिक सल्लागार आणि प्रकल्प प्रमुख पाहत असतात. ही बाब आर्यासाठी महत्त्वाची होती. कदाचित अर्जुन राठोड याच संस्थेमधल्या कोणीतरी फसवणुकीचा भाग असेल आणि त्यालाही कदाचित याचा अंदाज नसेल. या विचाराने आर्या थोडी शांत झाली. तिला अजून विश्वास ठेवायचा होता. कदाचित तोच फसवणुकीचा बळी आहे, हा विचार तिला दिलासा देणारा होता. पण तिने मनात घेतलेली शपथ ती विसरली नव्हती. अन्वीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून ती कोणत्याही शक्यतेकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. तिने भिंतीवर चिकटवलेले सर्व नोट्स, फोटोज
संस्थेची रचना आणि तिचा संपूर्ण संशोधन नकाशा पाहिला. प्रत्येक पायरीचा अभ्यास करून ती पुढचं पाऊल ठरवत होती. तिला हेही समजत होतं की अर्जुनपर्यंत पोहोचणं सहज शक्य नव्हतं. तो एक व्यस्त, लोकप्रिय आणि मीडियापासून सतत वेगळा राहणारा माणूस होता. त्याच्याशी थेट संपर्क करायचा म्हणजे तिचं संशोधनच धोक्यात येऊ शकतं. तेव्हाच तिच्या मनात एक विचार चमकून गेला. जर मी त्याच्या संस्थेतच पोहोचले तर मला आतून सत्य शोधता येईल. आणि त्या विचाराने तिच्या चेहऱ्यावर ठामपणा उमटला. पण अजून एक गोष्ट तिला सतावत होती. जर खरंच अर्जुन निर्दोष असेल आणि जर कोणी त्याच्या प्रतिमेचा गैरवापर करून त्याला फसवलं असेल तर त्याचं नाव उगाच काळवंडण्याचा हक्क मलाही नाही. आर्या उठली. तिने आपल्या लॅपटॉपमध्ये पुन्हा ती एक फाईल उघडली जिच्यात AVRचं नाव एका विशिष्ट पैशाच्या ट्रान्सफरमध्ये दिसत होतं. ती फाईल बंद करताना तिने हळूच पुटपुटलं, अर्जुन राठोड, जर तुम्ही निर्दोष असाल तर तुमचं खरं रूप लोकांसमोर आणणं हेच माझं ध्येय असेल. पण जर तुम्हीच त्यामागे असाल तर माझं मौन मी तोडल्याशिवाय राहणार नाही. त्या फाईलमागचं सत्य अखेर कोणतं आहे? अर्जुनचं भूतकाळ काही लपवतंय का? पण आर्याचं संशयाचं नक्की उत्तर मिळेल का? हे पहा पुढील भागात. नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 11 लवकरच येतोय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.